मी सुनंदा दारवंटे, संचालिका ज्ञानपीठ क्लासेस, ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत टेन्स आणि टेन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात मोठा काळ आपल्याला आज शिकायचा आहे, जो की आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्याचा वापर आपण नेहमी करत असतो, बोलताना वारंवार ज्याचा वापर होत असतो असा टेन्स आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये शिकायचा आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि चॅनलला सबस्क्राइब ही करायचं आहे। टेन्सेस मध्ये आहे सगळ्यात पहिला काळ तुम्हाला माहित आहे, टेन्सेस मध्ये सगळ्यात पहिला काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स। त्या अगोदर आपण बघूया टेन्स मध्ये मेन 3 प्रकार असतात, जे की पहिला असतो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। बऱ्याचदा लिहिताना अगोदर घडलेली घटना असते म्हणून आपण इथं पास्ट टेन्स लिहिला जातो, त्यानंतर प्रेझेंट टेन्स आणि नंतर असतो फ्युचर टेन्स। आणि या प्रत्येकाचे पुन्हा 4 प्रकार पडतात, प्रत्येकाचे पुन्हा पडतात 4 प्रकार। पास्ट टेन्सचे 4 प्रकार, प्रेझेंटचे 4 प्रकार आणि फ्युचरचे 4 प्रकार। म्हणजे आपण असं समजून घेऊया, टेन्स नावाचे एक आजोबा आहेत, त्यांना 3 मुलं आहेत, ज्याचं की पहिल्याचं नाव आहे पास्ट, दुसऱ्याचं नाव आहे प्रेझेंट आणि तिसऱ्याचं नाव आहे फ्युचर। आणि या प्रत्येकाला पुन्हा आहेत 4 मुले, प्रत्येकाला 4 मुले आहेत। बघा, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स। मग कुठले कुठले आहेत, तर पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स। आता मी म्हणताना कसं वाचन करते ते सुद्धा बघायचं आहे, बऱ्याचदा मुलांना वाचताना अडचण येते, कसं प्रोनाउन्स करावं ते कळत नाही। बघा, सिंपल पास्ट टेन्स, दुसरा असतो पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स। त्यानंतर असतो पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स। आणि लास्टचा असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। आता बघा, याचं वाचन आपण कसं करतो, इथे सिंपल पास्ट असं म्हटलेलं आहे आणि बाकी सर्व नावांमध्ये पास्ट अगोदर म्हटलं जातं आणि मग नंतर त्या टेन्सचा उच्चार केला जातो। फक्त पहिले जे असतात तेव्हा सिंपल अगोदर म्हटलं जातं आणि मग त्या टेन्सचा उच्चार केला जातो, त्याचं नाव घेतलं जातं। सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। सेम अशाच प्रकारे प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। सेम असंच फ्युचरचंही असतं, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि चौथा असतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। हे 4 प्रकार असतात, म्हणजे 4 मुलं असंही तुम्ही ट्रिकली लक्षात ठेवू शकता, नावं व्यवस्थित लक्षात ठेवा। यानंतर आपल्याला बघायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स। यामध्ये व्यवस्थितरित्या बघा, आपण हा जो टेन्स बघणार आहे यामध्ये तुम्ही इंग्लिश ग्रामर म्हणून पण बघणार आहात, त्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे आणि तसेच स्पोकन साठी सुद्धा हेल्प होणार आहे। तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आता कुठलाही टेन्स म्हटलं तर तुम्हाला माहित आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। इंग्लिश मध्ये सरासरी अशीच रचना असते, मराठीमध्ये काय असतं, कर्ता कर्म क्रियापद, परंतु इंग्लिश मध्ये कसं असतं, कर्ता क्रियापद आणि कर्म। मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आपण बघून घेऊया। सब्जेक्ट प्लस V1 प्लस यस ऑब्लिक ईएस। V1 म्हणजेच काय, तर वर्ब, वर्बला काय लावायचं आहे आपल्याला, यस ईएस प्रत्यय लावायचा आहे आणि प्लस आहे ऑब्जेक्ट। मग यस ईएस कुठे लावायचा तर तेही बघून घेऊया। त्या अगोदर मी काही सब्जेक्ट सांगते तुम्हाला। सब्जेक्ट्स असतात बघा, कुठले सब्जेक्ट असू शकतात, तर आय, वी, यू, दे
किंवा कुठलंही प्लुरल नाउन म्हणजेच अनेक वचन, कुठलंही प्लुरल नाउन म्हणजेच काय, अनेक वचनी शब्द. आता याच्यामध्ये फक्त आय हा असा असतो जो की अनेक वचनी नाहीये. अनेक वचनी कुठलंही नाउन असेल तर ते काय येतं, या ग्रुपमध्ये येतं. हे काही सब्जेक्ट मी लिहून दिले तुम्हाला प्लुरल वाले. आणि आणखी काही सब्जेक्ट असतात बघा, ही, शी, इट, किंवा एखाद्या मुलाचं नाव असेल जसं की राम असेल, सीता असेल, म्हणजेच काय तर कुठलाही सिंग्युलर नाउन असेल, कुठलाही सिंग्युलर. मग यामध्ये माय मदर येऊ शकतं, माय फादर येऊ शकतं, माय फ्रेंड येऊ शकतं, एखाद्या मुलाचं नाव, मुलीचं नाव, किंवा गर्ल असेल, बॉय असेल तर हे सगळं इकडे येणार. बरोबर. एव्हरीवन असेल तर हे सगळं इकडे येणार. इकडे काय येणार, आय, वी, यू, दे. प्लुरल म्हणजे बॉईज आलं तर इकडे येणार, बॉय आलं तर इकडे येणार. म्हणजे हे सिंग्युलर नाउन मध्ये येणार. आता बघा, हे मी कशासाठी सांगितलंय तुम्हाला, याचा उपयोग आपल्याला इकडे होणार आहे. जेव्हा जेव्हा वर्ब आपण घेणार आहोत सब्जेक्ट नंतर, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट नंतर वर्ब घेणार आहोत, तेव्हा मी सांगितलं यस किंवा ईएस लावायचा आहे. पण तो कुठे लावायचा, तर आपण इकडचे जे काही सब्जेक्ट घेतले त्यांच्या समोर आपल्याला यस ईएस लावण्याची गरज नाही, ओनली वर्ब लागणार आहे. आणि हे जे काही आपण घेतलेले आहेत सब्जेक्ट, त्याच्या समोर आपल्याला वर्ब समोर, त्याच्या समोर जे कुठलं वर्ब येईल त्याला आपल्याला लावायचं आहे यस किंवा यस. व्यवस्थितरित्या बघा, इथे बऱ्याचदा गोंधळ होतो आणि बऱ्याचदा चुका होतात. आय म्हणजेच काय, मी. वी म्हणजे आम्ही. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. मी नेहमी सांगत असते एक उदाहरण, जेव्हा वर्गामध्ये माझ्या समोर एखादा मुलगा असेल तर मी त्याला काय म्हणणार, यू आर माय स्टुडंट. आणि माझ्या समोर खूप सारे विद्यार्थी आहे, मला त्यांना म्हणायचं आहे तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तरी मी काय म्हणणार, यू आर माय स्टुडंट्स. म्हणजे तू आणि तुम्ही या दोन्ही अर्थाने आपण यू वापरत असतो. त्यानंतर दे म्हणजे काय, ते, एकापेक्षा जास्त जण, दे आर माय फ्रेंड्स, 2 किंवा 3 जण. आणि कुठलाही प्लुरल नाउन जसे की बॉईज असेल ते. चला, ही, शी यांचाही अर्थ बघून घेऊया. ही म्हणजे काय असणार आहे, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट. आता हा तो कुठे कुठे वापरायचा व्यवस्थितरित्या बघा, इथे बऱ्याचदा चुका होतात. जेव्हा तुम्हाला मोठ्या व्यक्तीसाठी बोलायचं आहे तरी सुद्धा ही तुम्ही वापरायचं असतं. जसं की तो जेंट्स असेल, मॅन असेल, जसं की प्रिन्सिपल असेल, किंवा तुमचे फादर असेल, एखादा डॉक्टर असेल. आपण मराठीमध्ये बऱ्याचदा जेव्हा आदरार्थी आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण तो नाही ते म्हणतो. आणि हेच तुम्ही कुठेतरी इंग्लिश मध्ये आणता आणि चुका करता, की मोठा व्यक्ती असेल तर त्याला ही म्हणायचं नाही, असं बऱ्याचदा वाटतं. ही इज माय फादर कसं म्हणणार, परंतु इंग्लिश मध्ये तसाच नियम आहे. ती लेडीज असो किंवा जेंट्स असो, ते मोठेही असले तरी सुद्धा त्यांच्यासाठी जर लेडीज असेल तर शी यूज करायचं आहे, जेंट्स असेल तर ही. हे व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि इट कुठे वापरायचं आहे, तर ते म्हणजेच काय, आता दे म्हणजे पण ते असतो आणि इट म्हणजे पण ते असतं. दोन्हींमध्ये फरक कसा आहे, इथे जे जास्त माणसं असतील त्यासाठी आपण दे वापरतोय, आणि हा जो इट असतो ना तो निर्जीव वस्तूंसाठी असतो. इट इज कार. आणि प्राण्यांसाठी आपण वापरतो. ठीक आहे. इट इज माय स्कूल, इट हॅज, जर स्कूल बद्दल तुम्ही बोलत आहात तर इट हॅज 5 क्लासरूम्स, या पद्धतीने आपण बोलतो. आणि इथे राम, सीता म्हणजे इथे कोणत्याही व्यक्तीचं नाव, कुठलंही सिंग्युलर, हे लक्षात ठेवायचं आहे. हे जर सब्जेक्ट आले तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब लावायचा आहे फक्त, आणि हे सब्जेक्ट असतील तर वर्ब समोर यस किंवा ईएस लावायचं आहे. चला तर मग सुरू करूया काही वाक्य. सब्जेक्ट प्लस V1 म्हणजेच वर्ब 1, आणि त्याला लागणार आहे यस किंवा ईएस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. हा, ठीक आहे. मग आता मी वाक्य तुम्हाला दिलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कधी वापरतो, आपल्याला आपल्या डेलीच्या सवयी, नेहमीच्या सवयी जेव्हा सांगायच्या असतात, मी हे करतो, मी ते करतो, मी अभ्यास करतो, मी व्यायाम करतो,
ती क्रिया झालेली नसते, होणार पण नाहीये किंवा तुम्ही करत आहात तिन्ही पण नाही. त्यात काय येतंय, तुम्ही डेली करतात, नेहमी करतात अशी क्रिया आपण इथे घेतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय येतं, तर नेहमीची क्रिया येते. युनिव्हर्सल ट्रूथ येतं. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे जागतिक सत्य. ते तुम्ही कुठेही गेले तरी 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं, ठीक आहे, या पद्धतीचं. किंवा म्हणी असतील, सुविचार असतील, तुमच्या न्यूजपेपरच्या हेडलाईन्स असतील, हे सर्व सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येत असतं. बघितलं नसेल तुम्ही, आता यानंतर व्यवस्थितरित्या लक्ष देऊन बघा. हे सर्व कशामध्ये असतं, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्येच तुम्हाला दिसेल. चला आता वाक्य घेऊया. बघा आपण काही सेंटेन्सेस घेतले. ती गाणे गाते, ज्याला की आपण पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणत असतो. मग त्याचं कसं आहे ना, शी सिंग्स अ सॉन्ग, तो पाणी पितो, ही ड्रिंक्स वॉटर, आम्ही पेपर वाचतो, वी रीड न्यूज पेपर. वी रीड्स येणार आहे का, नाही, बिलकुल नाही. कुत्रा धावतो. या वाक्याचं बनवून तुम्ही सांगायचं आहे कमेंट मध्ये. राम तिथे जातो. हे दोन्ही वाक्य तुमच्यासाठी आहे, कमेंट मध्ये तुम्ही याचा आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर बघा निगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स ओव्हरऑल आपण पूर्ण घेत आहोत. ती गाणे गात नाही, आम्ही त्यांना बोलावत नाही, ते पत्र लिहित नाही, कुत्रा धावत नाही. चला मग एकदा मी त्याचं स्ट्रक्चर सांगते तुम्हाला. स्ट्रक्चर सेम आहे. सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही जर याला चांगलं ऑब्झर्व केलं तर एक लक्षात येईल बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट सेम आहे, फक्त त्यामध्ये निगेटिव्ह करण्यासाठी डू किंवा डज घेतलाय आणि त्याला नॉट लावलेला आहे. अगदी सिंपल, एवढंच लक्षात ठेवायचं. डू किंवा डज घेतलाय आणि त्याला नॉट लावलेला आहे. आता बघा, ती गाणे गात नाही, मग कसं येणार, ती साठी काय घेणार तुम्ही, शी. आता शी नंतर आपल्याला डू कुठे यूज करायचं आहे आणि डज कुठे, जे की आपण सिंग्युलर सब्जेक्ट बघितले आहेत त्या सगळ्यांसमोर आपण डज यूज करणार आहोत. बघा, ही, शी, इट किंवा कुठलाही सिंग्युलर वर्ड असेल, नाउन असेल, तर त्यासमोर आपल्याला यूज करायचं आहे डज नॉट. आणि आय, वी, दे, यू आणि कुठलाही प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्यासमोर आपण यूज करणार आहोत डू नॉट. बघा, अगदी बेसिक पासून अगदी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आणि व्यवस्थितरित्या बघितलं, व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस केली तर हे सगळं जमणार आहे. खूप सोपं आहे. फक्त तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी, अगदी डिटेल मध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस, आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायचं आहे, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन मिळतील. बघा, ती गाणे गात नाही, शी डज नॉट, शी डज नॉट किंवा डझंट पण म्हणू शकता तुम्ही. काय करत नाही ती, गाणे, गाणे काय म्हणतात त्याला, सिंग. आता इथे एक महत्वाची गोष्ट, इथे आपल्याला वर्ब वनच घ्यायचं आहे, कारण डू किंवा डज घेतल्यानंतर कंपल्सरी वर्ब वन घ्यायचं आहे, त्याला यस किंवा येस लावायचा नाही. बघा, शी डज नॉट सिंग्स म्हणायचंय का, नाही. तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही शिकवलं होतं की शी असल्यानंतर त्याच्या समोर येणारा वर्ब त्याला यस किंवा येस लावायचं असतं, परंतु इथे तसं करायचं नाहीये, कारण ऑलरेडी आपण डज घेतला आहे. शी डज नॉट सिंग अ सॉन्ग. पुन्हा एकदा बघून घ्या. व्हिडिओ समजला नाही, काही अडचण आली, व्हिडिओ पॉज करा, पुन्हा पुन्हा बघा, पॉइंट्स काढा, सेंटेन्स लिहा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आम्ही त्यांना बोलावत नाही, वी. आता वी नंतर काय येणार आहे, डू नॉट. वी डू नॉट. त्यांना काय करत नाही, बोलावत. बोलावण्याला काय म्हणतो आपण, कॉल. कुणाला, त्यांना. देम. वी डू नॉट कॉल देम. तो पत्र लिहित नाही, ठीक आहे. तो म्हटल्यानंतर काय येणार, ही. लिहत नाही अगोदर घ्या, डज नॉट. ही डज नॉट. काय लिहत नाही, लिहिणे वर्ब एकदा घ्यावं लागेल आपल्याला. लिहिण्याला काय म्हणतात, राईट. राईट्स घ्यायचंय का, नाही. राईट काय, पत्र.
अ लेटर. ही डज नॉट राईट अ लेटर. आता बघा, कुत्रा धावत नाही. याचं निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही करायचं आहे आणि कमेंट मध्ये मला त्याचा आन्सर द्यायचा आहे. चला, त्यानंतर आपण बघणार आहोत इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच काय, तर प्रश्नार्थी वाक्य. आपण या अगोदर अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य बघितले, नंतर निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य बघितले, आणि आता आपण बघत आहोत प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. बघा, आता प्रश्नार्थक वाक्य यामध्ये सुद्धा स्ट्रक्चर अगदी सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे लक्षात ठेवलंच आहे ना तुम्ही. त्याच्या समोर फक्त तुम्हाला डू किंवा डज घ्यायचं आहे. किती सिंपल आहे. त्याच्या समोर फक्त डू किंवा डज, जे आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्या समोर, म्हणजे अगोदर डू डज येणार आणि मग तुमचा सब्जेक्ट येणार, म्हणजे आणि लास्टला येणार क्वेश्चन मार्क. बघा, मग ती गाणे गाते का, माहित नाही. चला बघू कसं येतं. ती गाणे गाते का, म्हणजे ती साठी काय येणार आहे हे आपल्याला एकदा बघावं लागेल. ही शी इट साठी डज, मग डज झालं. डज झालंय तुमचं. पूर्ण वाक्य तुम्ही अफर्मेटिव्ह सारखं बनवून टाका. ती गाणे गाते. डज शी सिंग अ सॉन्ग. डज शी सिंग अ सॉन्ग. झालंय सोपं. फक्त लास्टला येणार क्वेश्चन मार्क. ती गाणे गाते का, बोलताना टोनिंग थोडस चेंज होणार. तो पाणी पितो का, कसं येणार बघा. तो पाणी पितो का, तो साठी येणार डज, आणि पाणी पितो, तो पाणी पितो हे वाक्य कसं लिहिलंय तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये. ही तुम्ही ड्रिंक्स लिहिलं होतं, पण आता आपण ड्रिंक का घेतोय, कारण आपण डज ऑलरेडी घेतला आहे. आपल्या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, डू ऑब्लिक डज, सब्जेक्ट प्लस वर्ब वन लिहा हवं तरी ते वर्ब वन आणि ऑब्जेक्ट. मग डज ही ड्रिंक वॉटर, ड्रिंक वॉटर. आणि त्यानंतरचं वाक्य आहे तो तिथे जातो का, तो साठी येणार डज, आणि पूर्ण वाक्य लिहा पॉझिटिव्ह मध्ये कसं आहे, तो तिथे जातो. ही गोज येतं पॉझिटिव्ह मध्ये, परंतु इथे आपण फक्त गो लिहिणार आहोत का, तर डज घेतला आहे. डज ही गो देअर, तो तिथे जातो का, ती गाणे गाते का, डज शी सिंग अ सॉन्ग, तो पाणी पितो का, डज ही ड्रिंक वॉटर, तो तिथे जातो का, डज ही गो देअर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य बघितले आहे. आता मी काही एक्सरसाइज म्हणून देते, ते व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि तुम्हाला किती मार्क आले ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. बघा, आता काही सेंटेन्सेस घेतलेत आपण. राम तिथे जातो का, इकडचे जे सेंटेन्स दिलेत मी पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स, आणि इकडे दिलेत इंटरॉगेटिव्ह म्हणजेच होकारार्थी, नकारार्थी आणि आपले प्रश्नार्थक. हे तुम्हाला बोलतानाही खूप याची मदत होईल. राम तिथे जातो, ही तशी टेस्ट आहे तुमच्यासाठी, परंतु मी ही तुम्हाला मदत करते. चला, राम goes there, राम goes there. ते चेस खेळतात, they play chess. इथे प्लेज म्हणायचं नाहीये. जर समजा इथे तुमचा सब्जेक्ट चेंज झाला, तो चेस खेळतो, तर मग इथे ही प्लेज चेस येणार. आम्ही चित्र काढतो, वी चित्र काढणे, ड्रॉ अ पिक्चर. तो पत्र लिहितो, काय येईल याचं, ही राईट्स. राईट येणार आहे का, नाही, कारण मी सांगितलं होतं जेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तेव्हा काय घेणार आहोत आपण, राईट्स अ लेटर. तुम्ही ते करत नाही. आता बघा, इथे डू नॉट, डज नॉट घेणार आहोत आपण. तुम्ही करून बघायचंय एकदा, मग नंतर आन्सर बघायचं आहे. यू डोंट
करत नाही. डू इट. यू डोंट डू इट. तो चेस खेळत नाही. ही समोर डू येणार नाही, आता डज नॉट येणार. ही डज नॉट. खेळणेला काय? प्ले चेस. ही डज नॉट प्ले चेस. तो चित्र काढत नाही. ही डज नॉट ड्रॉ अ पिक्चर. मी तिथे जात नाही. आय गो. कुठे? तिथे. तिथेसाठी देअर. आय डोंट गो देअर. पुढे आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. बघा, राम तुला भेटतो का? राम आहे म्हणजे सिंग्युलर नाउन आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग आपण डज घेणार. डज. बाकी असंच, राम तुला भेटतो का? डज राम मीट यू? सीता गाणं गाते का? बघा, सीता नंतर काय येणार? सिंग्युलर आहे म्हटल्यानंतर डज घेणार आपण, बरोबर? डज. सीता गाणं गाते हे सेंटेन्स तुम्ही केलं तरी पण करेक्ट येईल. बघा, सीता गाणं गातेसाठी काय वापरणार तुम्ही? सीता सिंग अ सॉन्ग. म्हणजे सीता गाणं गाते या वाक्यासमोर फक्त जर तुम्ही डज लावलं आणि टोनिंग चेंज केला तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. कसा? डज सीता सिंग अ सॉन्ग. सीता गाणं गाते का? म्हणजे डायरेक्ट काय बनणार? तो प्रश्न बनणार. सीता सिंग अ सॉन्ग जर तुम्ही म्हटले तर सीता गाणं गाते, पण डज सीता सिंग अ सॉन्ग? सीता गाणं गाते का? चला, तुम्ही चित्र काढता का? आता कसं बनवणार आपण? चित्र काढता. तू चित्र काढतो, ठीक आहे, किंवा तुम्ही चित्र काढता. त्याला फक्त का प्रश्न विचारलाय म्हटल्यानंतर यू साठी काय येणार आहे? डू. डू यू. डू यू झाल्यानंतर यू झालाय, सब्जेक्ट झाल्यानंतर वर्ब घ्या. कशाचं वर्ब? चित्र काढण्याला काय म्हणताय? ड्रॉ. ड्रॉ. काय काढलंय? चित्र. ड्रॉ अ पिक्चर. ड्रॉ अ पिक्चर. डू यू ड्रॉ अ पिक्चर? तुम्ही चित्र काढता का? तो तिथे जातो का? तो तिथे जातो, याला कसं म्हणणार आपण? ही गोज देअर. पण आपण प्रश्न विचारतोय, तो तिथे जातो का? तो म्हटल्यानंतर सिंग्युलर नाउन आहे. डू घेणार की डज? डज. डज. आणि तो तिथे जातो हेच वाक्य आपण डायरेक्टली म्हणू शकतो. बघा, ही फक्त गोज नाही म्हणायचंय, गो म्हणायचंय. ही गो देअर. वाचताना मात्र कसं वाचलं? डज ही गो देअर? तो तिथे जातो का? आणि शेवटी पुन्हा एकदा सांगते, जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह किंवा इंट्रोगेटिव्ह करत असतो तेव्हा आपण व्हर्ब वन घेत असतो. स्ट्रक्चर मध्ये सुद्धा बघितलंय तुम्ही. बघा, डज ही गोज नाही तर काय घेणार आहोत आपण? गो. म्हणजे बघा, डू किंवा डज, डू किंवा डज, नंतर सब्जेक्ट, नंतर V1 आणि नंतर ऑब्जेक्ट. या प्रकारेच इकडेही बघा, सब्जेक्ट नंतर डू किंवा डज, नॉट, पुन्हा काय घेतलंय? V1 आणि नंतर ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला V1 कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण निगेटिव्ह करतोय, इंट्रोगेटिव्ह करतोय तेव्हा V1 घेतोय, यस लावायचं नाही. यस आपण कुठे लावणार आहोत? अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी वाक्यांमध्ये. अशा प्रकारे आपण पूर्णपणे सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे. व्यवस्थितरित्या बघा, त्याचा व्यवस्थित सराव करा, तुम्हाला अगदी छान प्रकारे समजेल. आणि याच्या पुढील व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, ते व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या. धन्यवाद.